आज आपण जिन्यातला 12 मॉडेलचा बोर्ड बसवणार आहेत. त्यावर 3 सॉकेट बसणार आहेत, एक 2 वे स्विच आणि एक जिन्याच्या टोपीचा जो पॉईंट असतो बाहेरच्या बाजूला तो एक पॉईंट देणार आहोत. असे मिळून 12 मॉडेलचा बोर्ड टाकायचा आहे. आता तो ठेवला तो खाली 2 मॉडेलचा जो की 2 वे स्विच आहे आणि आपण जिन्यात सगळी 2 वे वायरिंग करणार आहोत. आता हे त्यात 2 सॉकेट खालती बाजूला वरती एक सॉकेट बसून तो बोर्ड तयार करून घेणार आहोत. आता पहिले सॉकेट फिटिंग करून घेतो. 16 एम्पेअरचे सॉकेट आहेत, जेणेकरून त्यांना वरती आता कसं आहे खाली हॉलपाशी किंवा हॉलच्या बोर्डला कुठंच सॉकेट नाही, आतमध्ये हॉलमध्ये आहे. त्यामुळं बाहेर वरती त्यांना जास्त सॉकेट काढून द्यायच्यात, कारण त्यांना पुढे चालून कधी वरती काही कार्यक्रम असला किंवा फंक्शन असलं त्यासाठी सॉकेट पाहिजे. तर हे सगळ्याले आता ह्याच्यामध्ये एक 2 वे स्विच आहे, जेणेकरून तो आपला जिन्यात सगळी 2 वे वायरिंग करते आणि हा जो स्विच आहे तो बाहेरच्या टोपीचा स्विच आहे. तर ह्याची सगळी वायरिंग करून तो बोर्ड वरती बसवायचा. आता ते बटन 2 मॉडेलचं बटन आहे तर 2 मॉडेलचं त्याच्यावर 2 वे स्विच बसवला आहे. तो ऑन केला की वरती 2 पिन ऑफ करायचा, वरतून ऑन केला खाली ऑफ करायचा. हे वायरिंगचं माहितीच आहे. तर वायरिंग करून घेतो याचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला काही ना काही माहिती भेटेल म्हणजे भेटेल. ह्याची वायरिंग ही जी आहे ती 1.5 mm ची वायर आहे. आता आपण जिन्यातला एक होल्डर लावायचा राहिला आहे. 2 होल्डर आहेत, पण तसे आपल्याला एक तर लावलं आहे, एक लावायचा राहिला. टोपीचा होल्डर लावून घेतलेला आहे. आता स्क्वेअर बॉक्सला कट करून घेतलं आहे आणि त्यातनं त्या वरमधनं वायरी पास करून एक स्क्रू मारतो आहे. आपल्याकडे पॉवर ड्रिल मशीन असल्यामुळे त्यांना लगेच लवकर होतं फिटिंग वगैरे. थोडा स्क्रू टाईट चेस्टनं टाईट केला तर ड्रिल मशीनचं बीट चेंज करून त्याला टाईट करून घेतो. बाकी सगळी वायरिंग त्यांची अंडरग्राऊंड आहे आणि इथलं त्यांनी पट्टी फिटिंग करायची म्हणली. त्याला स्क्रू टाईट करून जायला वायरी एक्स्ट्रा वायरी ती कट करून घेऊन त्या वायरी इन्स्पेक्शन काढून घेऊन आणि एवढं ठेवायची की वायरी टाईट पूर्ण ही पिळून घ्यायच्या. आता होल्डर फिटिंग करून घेतलं. यामध्ये होल्डर विनय कंपनीचा आहे, अँगल होल्डर. असं नाही की विनायचंच लावून कुठल्याही कंपनीचं लावलं नाही. आता होल्डर फिटिंग झालेलं आहे. त्याच्या बाजूचे जे होल्डर फिटिंगचे स्क्रू आहेत ते काढून घेऊन त्याला टाईट करून घेऊन आता ड्रिल मशीन स्क्रू टाईट करून घेऊ सगळे. एक झालं, दुसरं झालं. होल्डर फिटिंग झालं, त्याचं आतल्या पिन दाबून बघितलं. आता जो मेन टोपीचा जो बोर्ड आहे तो बोर्ड फिटिंग करून गेला. ही एक न्यूट्रल म्हणजे एक मेन न्यूट्रल आहे आणि एक बाहेरच्या टोपीच्या बल्बाची न्यूट्रल आहे. त्याच्या दोन्ही जॉईंट करून टेप मारून घेतो. व्यवस्थित टेप मारून घ्यायचं आणि वायर जॉईंट करताना फुल टाईट करायचं फक्त. तर आधीच पहिली करून घेतली ती. आणि ही जी आहे तर टोपीचा पॉईंट आहे, ही 2 वे बल्बचा पॉईंट आहे. 2 वायर आले तर त्यातनं एक बल्बसाठी मेन गेले आहे 2 वेच्या आणि एक मेन सप्लाय आहे त्यात 2.5ची. पुन्हा एक आर्थिंग आहे, न्यूट्रल आहे. आता ह्यांना पूर्ण पिळा मारून घेतो आणि सगळ्याच वायरांना 2 वेची वायरिंग आहे. मी जे 2 वेची वायरिंग सेशन काढायचं राहिलं होतं.
बोर्ड तुम्हाला सांगतो कसं आहे, कसं कसं वायरिंग केलं आहे. हा बोर्ड आहे 16 एम्पियरचे 1 2 3 स्विच लावलेत. त्यांना वरती काय पण लावता येईल कॉलेजमध्ये, काय त्यांना डीजे लावायचं असलं छोटा तरी झालं. हा 2 स्विच आहे टोपी जिन्यातला. आणि हा जो आहे तो टोपीचा बाहेरच्या बाजूनं टेरिसवर उजाडासाठी एक पॉईंट दिलेला आहे. आणि वायरिंग या 3 फेज म्हणजे बटनाची हे न्यूट्रल. आता न्यूट्रलचे 3 न्यूट्रल घ्यायची, मेन न्यूट्रल आणि दोन्ही मिळून बसवायचं, त्यामध्ये फिटिंग करायचं. पुन्हा ह्याचं एक आर्थिंग जोडायची. आणि जी काय ह्या कुठल्या पण एका पॉईंटला चारीपैकी एका ठिकाणी फेज देऊन टाकायची, जी की 2.5ची रेड कलरची फेज आहे. आता पहिल्यांदा आपण न्यूट्रल जोडून घेतोय. एवढं लक्षात ठेवायचं की फुल टाईट करायचं, लूज कुठलंच काय ठेवायचं नाही. तर हे न्यूट्रल जोडून घेतोय. ही जी आहे 2Pची म्हणजे टेरेसवरची लाईट आहे. तो एक पॉईंट जोडला. आता 2Vची वायर नाही आर्थिंग जोडतोय. आर्थची वायर जोडून घेतोय. आर्थ आपण जी 1 स्क्वेअर एम वापरली आणि 2.5ची मेन आणि न्यूट्रल वापरली. आता हा जो 2 स्विच आहे त्याच्या दोन्ही वरती कुठली पण एक वरती एक आणि खालती एक आणि मधल्या ह्याला बल्बला जाणारी वायर जोडायची, होल्डरला फेज जाणारी. वर एक खाली एक जोडली. फुल टाईट करून घ्यायचं, लूज कुठलं ठेवायचं नाही. आता शिल्लक राहिली एक मेन फेज आहे आणि एक होल्डर म्हणजे 2 स्विचच्या जिन्यातल्या पॉईंटला जाणारी फेज आहे, ती पण जोडून घेऊ. त्याच बटन याला सप्लाय येत नाही, खालतून दिलेला आहे त्यांच्या हॉलमधून, कारण त्यांना बटन हॉलमधून पाहिजे होते एक. झालं. आता हे बटन ऑन केल्यानंतर हॉलमधनं बंद होणार आणि हॉलमधनं चालू केल्यानंतर इथनं बंद होणार. आता हे चारही पॉईंटपैकी कुठल्याही एका पॉईंटला आपण मेन फेज होणारी जी की 2.5ची रेड कलर. आता इथं खालती सॉकेटच्या ह्याला देऊन टाकली. फुल टाईट करायचं. सगळे वायरिंग झाली आहे. आता व्यवस्थित ह्याला फिटिंग करून घेतो. स्क्रू कुठे येतं, हां खिशात स्क्रू येते, सॉरी. प्लेटसोबत आले ते स्क्रू बसवत आहे. हे जर नाही बसले तर मग PUP वाले काळे स्क्रू घ्यावं लागतील. पूर्ण वायरी फिटिंग आतमध्ये दाबून घेऊन वायरिंग तर सांगितलं तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. हे न्यूट्रल आरती. काय प्रॉब्लेम असला तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मित्रांनो सबस्क्राईब करा, सपोर्ट करा नवीन यूट्यूबरला. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहू. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय प्रॉब्लेम वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, उत्तर देऊ त्याची. 4 स्क्रू लावून घेतोय. आता जो एक पॉईंट राहिलेला आहे त्याला नंतर आपण डमी प्लेट लावून घेणार आहोत. झालं. हे कॉर्डलेस मशीनला लवकर स्क्रू टाईट होतं. आता आपल्याला सगळ्यात खालचा ह्याचा पॉईंट करायचा आहे. हे जे डमी प्लेट राहील ते नंतर एक गेला बाहेर 2Pला पॉईंट, 2Aचा खालती ह्या सॉकेट सॉरी होल्डरचा, की खालून हॉलमधनं ऑन केला की इथनं ऑफ होणार आणि इथनं ऑन केलं की हॉलमध्ये ऑफ होणार. आता ह्याची राऊंड प्लेट आपली बाहेरची आउटडोअर्स प्लेट लावून टाकायची. प्लेट लावतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जी कंपनीचं नाव असेल ते खालती आलं पाहिजे, म्हणजे सरळ प्लेट बसते. आता आपल्याला खालती हे झालं पायनर घेतलं. आता खालतीची खाली हे हा जो पॉईंट आहे तो खालतून येतानाच आहे त्यांचं, दुसऱ्या मजल्यावर आहे. खालतून येताना इथनं ऑन केला की तो मधला जिन्यातला होल्डर ऑन होणार आणि हॉलमधनं ऑफ होणार. पुन्हा हॉलमधनं जाताना वरच्या टोपीला जाताना
तिथनं ऑन केला की वरचं टोपीचं ऑन होणार आणि तिथं डायरेक्ट टेरिसवर गेले ऑफ होणार. ह्याच्या दोन लाल लाल वायर ते वरती आणि खालती जोडायच्या स्विचला आणि मध्यभागी जी काळी वायर आहे आपल्याकडे लाल वायर कमी होती पण इकडूनच फेस दिला आहे त्याला. लाल खाली एक वर एक जोडून मध्ये काळी वायर जोडलेली. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे स्क्रू टाईट करून घेऊ. मला जेवढं होईल तेवढं तर मी एकटाच काम करतो आणि एकटाच शूटिंग वगैरे सगळं मीच करतो. त्यामुळे सावकाश जसे जसे व्हिडिओ येतील तसे तसे तुम्हाला टाकत जाईल मी. झालेलं आहे. नंतर ह्याला पण डमी प्लेट टाकून घ्यायची शेवटला. आता इथनं ऑन केलं की तुम्हाला माहिती आहे 2x कसं असतं ते. इथनं ऑन केलं की मस्तपैकी आपलं तो होल्डर जो राहायला लावायचा तो मी थोड्या वेळ लावून घेणार आहे. तो इथनं